घडले। आज इयत्ता 5वीची बालसभा आयोजित केली आहे। आजची बालसभा तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी मी विनंती करते। मनी नवी उमंग आहे, प्रसन्न अंतरंग आहे। मनी नवी उमंग आहे, प्रसन्न अंतरंग आहे। गोड हा प्रसंग आहे, नि आपला सुसंग आहे। गोड हा प्रसंग आहे, नि आपला सुसंग आहे। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिताताई, पर्यवेक्षिका मायाताई यांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। यानंतर बालसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी स्थानापन्न व्हावे अशी मी विनंती करते। पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मनात, पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मनात। करीत प्रेम भावे आपले, स्वागत हेच विद्या मंदिरात। करीत प्रेम भावे आपले, स्वागत हेच विद्या मंदिरात। यानंतर मी अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याध्यापिका पर्यवेक्षिका यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करावे। सर्वांनी हात जोडा, डोळे मिटा। या कुंदे तुषार भारतला, या धन्यवाद। आता काही मुली आपल्या समोर स्वागत गीत सादर करीत आहेत। मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्वागत गीत सादर करावे। तुम्ही गुलाब या जनमनातले, सुस्वागत घ्या हे मनातले, सुस्वागत घ्या हे मनातले। तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले। वृक्षलतानी मंडप सजला, वृक्षलतानी मंडप सजला। नववसनांनी बालक नटला, नववसनांनी बालक नटला। सरस्वतीचे मंदिर फुलले, सरस्वतीचे मंदिर फुलले। तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले। सुस्वागत घ्या हे मनातले, सुस्वागत घ्या हे मनातले। तुम्ही गुलाब या जनवनातले। जमती भवती गुरुजन सारे, जमती भवती गुरुजन सारे। आशिष देण्या आमुच्या कारा, आशिष देण्या आमुच्या कारा। मधुगंध किती हे दरवळले, मधुगंध किती हे दरवळले। तुम्ही गुलाब या जनवनातले, तुम्ही गुलाब या जनवनातले। धन्यवाद।
सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर. अशा या मान्यवरांचा व्हायलाच हवा योग्य सत्कार आणि आदर. यानंतर मुख्याध्यापिका अनिताताईंचे स्वागत मंदाताईंनी पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर पर्यवेक्षिका मायाताईंचे स्वागत मंदाताईंनी पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर बालसभेच्या अध्यक्षांचे स्वागत अनिताताई यांनी पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर उपाध्यक्षांचे स्वागत पर्यवेक्षिका मायाताई यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आता खऱ्या अर्थाने बालसभेला सुरुवात करूया. आता आपल्यासमोर सृष्टी सुखभरे या पेटी या वाद्याची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी माहिती सांगावी व प्रात्यक्षिक करून दाखवावे. नमस्कार, माझे नाव सृष्टी गणेश सुतरे. मी इयत्ता 5वी अ मध्ये शिकत आहे. सुशील वाद्यांपैकी एक लोकप्रिय वाद्य, त्याला बाजीची पेटी असेही म्हणतात. ते सुशील असले तरी त्यामध्ये आवाज पत्तीतून उत्पन्न होते आणि पत्तीला कंपित करण्याचे काम हवा करते. पेटी हे युरोप खंडातून इंग्रजांच्या आगमनाबरोबर भारतात प्रविष्ट झालेले पाश्चात्य वाद्य आहे. अशी वाद्य आता संग्रहालयाचे तुकडे आहेत. पेटी नावाचे पहिले वाद्य अलेक्झांडर डेव्हिड यांनी बनवले होते. त्यांनी 1 ऑगस्ट 1840 रोजी पॅरिसमध्ये पेटीचे पेटंट घेतले. पेटी प्री रीड कीबोर्ड इन्स्ट्रुमेंट जे बाय ऑपरेटिंग घुंगराद्वारे दाब समान हवेच्या जलाशयातून वारा पाठवण्यास ध्वनी निर्माण करते. त्यामुळे धातूच्या प्रेसमध्ये स्टार्चवर स्क्रू केलेल्या धातूच्या रीड फ्रेममधून जवळच्या सहनशीलीसह कंपत करतात. पाईप नाही खेळपट्टी रीडच्या आकारानुसार निर्धारित केली जाते. उत्तर अमेरिका आणि युनायटेड किंगडममध्ये प्रेशर बेलो असलेल्या रीड ऑर्गनला पेटी म्हणून संबोधले जाते. तर युरोपमध्ये कोणत्याही रीड ऑर्गनला प्रवेश किंवा सक्शन बेलोस तरी त्याला पेटी म्हणतात. हे 440 हर्ट्झ पिचवर ट्यून केलेले 3.5 अष्टक आहे, म्हणजे 40 काळ पेटी. धन्यवाद. यानंतर आपल्यासमोर वरद दांबाडे तबला वाजवत धन्यवाद. यानंतर आपल्यासमोर वरद दांबाडे तबला या वाद्याची माहिती व विराज सुतारे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी तबला वादनाची माहिती सांगावी व विराज सुतारे यांनी प्रात्यक्षिक वादन दाखवावे. नमस्कार, माझे नाव वरद दिलीप बांबाडे. मी इयत्ता 5वी शांतीमध्ये शांतीमध्ये शिकत आहे. मी आता तुम्हाला तबल्याबद्दल माहिती सांगणार आहे. प्रत्येक उत्कट संगीतकाराच्या हृदयात आत्महत्याला गुंजवणारे मनमोहक राग निर्माण करण्याची इच्छा असते. भारतीय शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी
तबला परंपरा, ताल आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. UK मधील प्रमुख तबला यानंतर शिवम सांगळे ढोल या वाद्याची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी ढोल वादनाची माहिती सांगावी व प्रात्यक्षिक वाजवून दाखवावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव शिवम लक्ष्मण मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला ढोलाविषयी माहिती सांगणार आहे. ढोल हे एक भारतीय चर्मवाद्य आहे. भारतीय उपखंडात प्रादेशिक किमतीसह मोठ्या प्रमाणात ढोल वाजवला जातो. बांगलादेश आणि पाकिस्तान तसेच भारतामधील पंजाब, हरियाणा, दिल्ली, काश्मीर, आसाम, पुणे, गुजरात, महाराष्ट्र, कोकण, गोवा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश अशा भागात ढोल हा वाजविला जातो. ढोल हा मोठ्या प्रमाणात वाजतो. ढोल हा जास्त जोर असतो. ढोल जास्त प्रमाणात वाजवला तर आजारी माणसांना त्रास पण होऊ शकतो. धन्यवाद. यानंतर समर्थ कांबळे खंजिरी या वाद्याची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवावे व माहिती सांगावी. नमस्कार, माझे नाव समर्थ कांबळे. मी आज तुम्हाला संगीतातील एक वाद्य कंजिरा याबद्दल माहिती सांगणार आहे. दक्षिणात्य संगीताच्या कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे पाश्चात्य टॅबल सारखे एक अवनद्य तालवाद्य. यात सूर 23 मीटर व्यासाच्या आणि सूर 10 मीटर खोली असलेल्या एका वर्तुळाकार लाकडी कड्याच्या एका बाजूस चांबड्याचा एक तुकडा ताणून बसवलेला असतो. हे चांबडे प्राय घोरपडीचे असते. लाकडी कड्याला 3 किंवा 4 भुके असून त्यात धातूच्या तुकड्यांचे घोस तोडलेले असतात. त्या व्यतिरिक्त कड्याला जे आकडे लावलेले असतात त्यांना बारीक घुंगराचे घोस लटकवलेले असतात. कंजिरा वाजवली जात असताना या दोघांचा मिळून किंकिनात साधीच्या वेळू ऐकू येतो. कंजिरा हे वाद्य डाव्या हातातून उजव्या हातांच्या बोटांनी वाजवतात. कंजिरा हे प्रतिभेद लयतही करता येते. कंजिरा हे उपताल वाद्य असून वृंदकार समवेत त्याची जोड अतिशय मनोरंजक असते. त्यागराजाचा एक शिष्य चतुर राधाकृष्ण अय्यर, मामुंडी लपळे आणि उजूकेवटीचे दक्षिणमूर्ती पिळे हे कंजीर वादनातले विख्यात कलांकृत होत. धन्यवाद. आता यानंतर मी रंजन बनसोडे यांना विनंती करते की त्यांनी गिटार वाद्याची माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवावे. नमस्कार, माझे नाव कुंजनिती पचोले. आदरणीय व्यासपीठ व इथे उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला गिटार या विषयी माहिती सांगणार आहे. गिटार हे तारा छेडून वाजवायचे एक तंतुवाद्य आहे. गिटारास मुख्य अंग म्हणजे एक पोकळ खोके, त्याला जोडलेली एक लांब मार्ग मानेवर लावलेल्या 6 किंवा अधिक तारा असतात. गिटारांची मुख्य अंगे असलेली खोकी नाना प्रकारांच्या लाकडांपासून बनवली जातात. गिटारांच्या तारा पूर्वी प्राण्यांच्या आकारांपासून बनवत असतात. मात्र आता नायलॉन किंवा पोलादी तारा वापरल्या जातात. गिटारांचे 2 प्रमुख प्रकार असतात, अकुस्टिक व इलेक्ट्रिक. हे वाद्य बोटांनी तारा छेडून वाजवायचे. एक मध्ये या वाद्याचा आकर्षक झाला. 1830 च्या सुमारास याचा भरपूर प्रसार झाला होता. शास्त्रीय संगीतासाठी
गिटाराचा यशस्वी वापर करण्याचे श्रेय फेनिकोसोल आणि तरेगाय याच्याकडे जाते. 20व्या शतकात सेगोविया या कलावंताने या वाद्याचा प्रवेश संगीताच्या सभागृहात करून दिला व संगीत रचनाकारही या वाद्यासाठी रचना करू लागल्याने या वाद्याचे पुनरुज्जीवन झाले. जुलियन ब्रिम, जॉन विल्मस, कार्लेस मातोया, क्रिस्टोफर कार्पेनिम यांच्यामुळे आज या वाद्याचा दर्जा वाढला आहे. ज्या संगीतात निपुण गिटारवादक म्हणून चार्ली रिचर, जागी राईनहार्ड, चार्ली बर्ट, वेस मंगमरी इत्यादींचा उल्लेख करता येईल. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी तेजस्विनी सपकाळ यांना विनंती करते की त्यांनी पियानो वाद्याची माहिती सांगावी. नमस्कार, माझे नाव तेजस्विनी आणि सपकाळ आहे. मी इयत्ता 5वी नीतीमध्ये शिकत आहे. माझे मी आज तुम्हाला पियानोची थोडक्यात माहिती सांगणार आहे. पियानो स्वरपट्टी कीबोर्ड असेल एक प्रचिम्य तंतुर वाद्य. संपूर्ण इटालियन नाव पियानो फोते. पियानो म्हणजे मुद्दे व फोते म्हणजे मोठा असा त्याचा अर्थ. हातपट्ट्या, तारा व त्यावर अपघात करून नाद निर्माण करणाऱ्या छोट्या हातोडे हे या वाद्याचे प्रमुख घटक. लहान मोठ्या स्वर निर्माण करणे. स्वर भूमारा लांबविणे किंवा थांबविणे या वाद्यात साधता येते. संपूर्ण संगीत निर्मितीसाठी तसेच संगीतासाठी हृदय वाद्य म्हणून त्याचा उपयोग करता येतो. या वैशिष्ट्यामुळे प्राच्य संगीत विषयात ते फार लोकप्रिय ठरले आहे. पियानोचे अधरूप डलेरी या तंतुर वाद्यात आढळते. तथापि आवाज निर्मितीच्या पद्धतीत पियानोची त्यासारखीच हातपट्टीची व तंतुर प्रकारातील निराळ्या अशी कॉविन कार्ड व ऑफिसिंग कार्ड ही वाद्य आहे. धन्यवाद. यानंतर मी खुशी गायके आणि विराज कांबळे यांना विनंती करते की त्यांनी ताजा म्हणजेच माउथ ऑर्गन वाद्याची माहिती सांगावी व विराज कांबळे यांनी वाजवून दाखवावे. नमस्कार, माझे नाव खुशी दिनेश गायके. मी आता 5वी ब नीतीमध्ये शिकत आहे. मी तुम्हाला माउथ ऑर्गन बद्दल माहिती सांगणार आहे. स्त्रोत नसलेल्या सामग्रीला आवाज दिला जाऊ शकतो आणि कायम टाकले जाऊ शकते. हार्मोनिका, ज्याला फ्रेंच वाद्य किंवा माउथ ऑर्गन म्हणून देखील ओळखले जाते, हे एक मुख्य वाद्य आहे जे जगभरात अनेक संगीत शैलींमध्ये वापरले जाते. विशेष ब्लूज, अमेरिकन लोक संगीत, शास्त्रीय संगीत, जॅझ, रॉक आणि रॉकमध्ये फ्रेंच ऑर्गन म्हणजे फ्री रीडर्स एक किंवा अधिक एअर चेंबर्स नसलेल्या कोणत्याही रीड्स एअरफोन जरी यात अनेक परंपरांचा समावेश आहे. धन्यवाद. आता आपल्यासोबत वैभव कांबळे संगीताच्या फायदे सांगणार आहे. संगीताचे फायदे सांगणार आहे. वर्ल्ड म्युझिक डे 2003. तुम्ही सुखी असाल किंवा आनंदी असाल, चांगले संगीत हृदयाला आणि मनाला शांती देते. संगीताचे हे महत्त्व सांगण्यासाठी दरवर्षी 29 जून हा दिवस जागतिक संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. संगीत ही एक उत्तम थेरपी आहे ज्यामुळे मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते. तसेच तणाव कमी करून मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही तुमच्या आवडीचे संगीत ऐकले तर तुमचा मूड आनंदी होतो आणि तुमची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती देखील वाढते. एवढेच नाही तर तुम्हाला कोणत्याही आजाराने पोचले असेल तर ती समस्याही हळूहळू करू लागते. चांगले संगीत ऐकल्याने माणसाला कोणते आश्चर्यकारक फायदे मिळतात हे जाणून घेऊया. संगीत ऐकल्याने अद्भुत फायदे. तणाव कमी होतो. तणाव कमी करण्यासाठी चांगले संगीत ऐकणे हा एक उत्तम मार्ग आहे. मन एकाग्र होण्यास मदत देखील होऊ शकते.
नियमितपणे संगीत ऐकल्याने मानसिक शांती तर मिळते, शिवाय मेंदूचे कार्यही सुधारते. शांत झोप. जर तुम्हाला शांत झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी 30 ते 54 मिनिटे संगीत ऐकावे. रात्री रॉक किंवा रेट्रो संगीतापासून दूर राहावे. झोपण्यापूर्वी संगीत ऐकल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवतो. आजार कमी होतात. सॉफ्ट आणि सुंदर संगीत तुमच्या शरीराचे आजार दूर ठेवू शकतो. यामुळे तुमची वेदना आणि दुःखाची भावना देखील कमी होते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की असह्य वेदना असलेल्या व्यक्तीला जेव्हा संगीत वाजवले जाते तेव्हा तो त्याच्या वेदनाचा कमी त्रास होत होता. भावनिक संतुलन राखते. संगीत ऐकल्याने भावनिक संतुलन राखण्यास मदत होते, जे तुम्हाला तुमच्या समस्यांमधून बाहेर पडण्यास मदत करू शकतात. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. दररोज सकाळ संध्याकाळ काही वेळ संगीत ऐकल्याने उच्च रक्तदाबावर नियंत्रण राहते. तसेच मंद संगीत ऐकल्याने पाशाघात टाळण्यासही मदत होते. एका अभ्यासानुसार संगीतामध्ये 3 मज्जासंस्था असतात, त्यामुळे मानसिक आराम मिळतो. कोणत्या वेळी कोणते संगीत ऐकावे? झोपण्यापूर्वी हलके संगीत किंवा लोकसंगीत ऐकल्यास विरक्तनाशाची समस्या दूर होते. तसेच तणाव देखील कमी होतो. स्वयंपाक करताना शास्त्रीय संगीत ऐकावे, कारण तणावासोबतच निराश्रय कमी होण्यास मदत मिळते. भारतीय क्लासिक संगीत निसर्गाचे आवाज, वैद्य संगीत, ज्ञान किंवा योग्याच्या वेळी ऐकले जातात. ध्यान करताना झोपेची समस्या दूर करून लक्ष केंद्रित करण्यासाठी संगीत फायदेशीर ठरू. धन्यवाद. आता आपल्यासमोर हृदया ओसवर संगीताचे महत्त्व सांगणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी संगीताचे महत्त्व सांगावे. नमस्कार, माझे नाव हृदया अमित कुमार ओसर. मी तुम्हाला आज संगीताचे प्रकार, संगीताची व्याख्या, प्राचीन संगीत कसे म्हणले गेले व संगीत प्राचीन होतं. शास्त्रीय संगीताचे 2 मुख्य प्रकार आहेत, हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत. लोकसंगीत हे संगीत सहसा ग्रामीण भागात विकसित होते आणि त्यात विविध प्रकारच्या ताल, स्वर आणि गायन शैलीचा समावेश होतो. लोकसंगीताचे अनेक प्रकार आहेत, ज्यात भागवत, भजन, कव्वाली, ठुमरी, लावणी, गरबा, रास इत्यादींचा समावेश होतो. संस्कृतमध्ये संगीत म्हणजे एकत्र गाणे, म्हणजे हिंदीमध्ये गाणी किंवा गाणी म्हणूनही संबोधले जाते. हा कार्यक्रम पारंपरिकपणे भारतातील पंजाब प्रदेशामध्ये साजरा केला जातो. तथापि इतर अनेक प्रदेशांमध्ये आता त्याचा विवाहपूर्त उत्सवांमध्ये समावेश होतो. प्राचीन संगीत कसे म्हणले गेले? 1400 BCE मध्ये बॅबिलोनियन आजचे इकार नागपूर येथे तयार करण्यात आलेल्या युनिफॉर्म टेबल टॅब्लेट मध्ये संगीताच्या नोटेशनचा सर्वात जुना प्रकार आढळतो. टॅब्लेट संगीत सादर करण्यासाठी खंडित सूचनांचे प्रतिनिधित्व करते. संगीत तृतीयांशाचा सुसंवाद तयार केले गेले होते आणि ते डायटॅनिक स्केल वापरून लिहिले गेले होते. संगीताचे प्राचीन महत्त्व. नादयुक्त गायन, वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे, कारण संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ्य प्रदान करण्याचे माध्यम आहे. स म्हणजे स्वर, गी म्हणजे गीत आणि ताल म्हणजे ताल होय. संगीतामधून आपण आपले भावना व्यक्त करू शकतो. जेव्हा संगीताला आपण आपले आनंदित असतो तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला समजतो, पण जेव्हा आपण दुःखत असतो तेव्हा संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो. संगीत हे ईश्वराने दिलेली एक देण आहे. आपल्या मनातील भावना ह्या कदाचित संगीताने व्यक्त होऊ शकतात. संगीत आयुष्याला प्रेरणा देते. एकांतात स्वतःला ओळखण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय. संगीत कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. संगीतामधून आपण आपले भावना व्यक्त करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद. आता आपल्यासमोर सौम्य ठणकेदार आताच्या जगात चालणारे संगीताचे तोटे सांगणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी संगीताचे तोटे. नमस्कार, माझे नाव सौम्या हनुमान ठणकेदार. मी इयत्ता 5वी अ विद्यार्थी. मी तुम्हाला संगीताचे तोटे सांगणार आहे. आपण आताच खूप सारे चर्चा ऐकली. संगीताचे महत्त्व सुद्धा आपल्याला कळून आले असते, पण हे जे संगीत जे आपल्याला आनंद देतो, वेगळ्या जगात घेऊन जात सगळे दुःख विसरायला लावतो, त्या संगीताचा आजकालच्या जगात ध्वनी प्रदूषण करण्यासाठी उपयोग केला जातो. कर्कश म्युझिक, वाढतो आवाज, चुकीचे वाद्य संगीत, यामुळे संगीत हे आनंद देणारे साधन न राहत त्याचा त्रास जास्त होताना दिसून येतो. आपण जसे आधुनिक होत चाललेलो आहोत त्याच पद्धतीने अभिजात संगीत आपल्यापासून दूर होत आहे.
दहीहंडी, गणपती, नवरात्री यामध्ये जे संगीत वाजते ते फक्त आवाज आहे. विविध गणाचे त्यातून भावना व्यक्त होताना दिसत नाही. इकडे जर एखादा वादक किंवा गायक याची तपस्या पणायला लावून एखादा कार्यक्रम घेत असेल तर त्यासाठी प्रेक्षकांना बोलवावं लागतं. पण तसेच जर एखाद्या मंडळात गाणी लावली डीजेवर जर अनेक लहान पोरं मंडळ आपोआप तिथे जमा होतात आणि अश्लील गाण्यावर नाचत बसतात. आपण हे सर्व पाहिले आहे. या आवाजाचा सर्वांनाच त्रास होतो. वृद्ध व्यक्ती असो किंवा बालक आजारी असो, माणूस असो किंवा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असो, संगीत ही सर्वांनाच आनंद देणारी गोष्ट आहे. परंतु आज त्याचे स्वरूप अतिशय वाईट दिसून येत. मी माझ्या वर्गमित्रांना सांगू इच्छिते की आपण छान संगीताचा आस्वाद घेऊयात, नवीन वाद्य शिकूयात आणि संगीताला उच्च स्थानावर नेण्याचा प्रयत्न करूयात. संगीतामध्ये नवीन प्रयोग करूयात, ना की डीजेच्या तालावर विचित्र पद्धतीने नाचकाम करण्यापेक्षा संगीताची साधने करूयात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. धन्यवाद. आता आपल्यासोबत कार्तिकी दोंडे समन्वय आपल्याला सांगणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले समन्वय सांगावे. नमस्कार, माझे नाव कार्तिकी ज्ञानेश्वर धोंडे. मी तुम्हाला समन्वयाची माहिती सांगणार आहे. आताच आपण संगीताचे फायदे आणि संगीताचे बदलते रूप पाहिले असेल. मुळातच संगीत हा मनाला आनंद देणारा आणि आपल्या भावभावनांना समृद्ध करणारा आनंद होतो तेव्हा आपण संगीत ऐकतो, गाणी लावतो. आणि जेव्हा आपल्याला दुःख होतो तेव्हा सुद्धा आपल्या संगीताचा आनंद होतो. दुःख विसरण्यासाठी पूर्वीचे संगीत तसेच छान सुंदर होते. तसेच आताचे संगीतही प्रयोगशील दोघांचा समन्वय फ्युजनच्या माध्यमातून आपण अनुभवू शकतो. फक्त आपण कुठे थांबायचे हे आपल्याला कळायला हवे. संगीताचा वापर इतरांना त्रास होईल किंवा आवाजाची पातळी इतकी वाढेल की सगळे बहिरे होऊ शकतात याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. संगीताचा वापर जास्तीत जास्त आनंद मिळवण्यासाठी केला पाहिजे. तसेच डीजेला फाटा त्या भिंतीत तोडून टाकल्या पाहिजे. आणि संगीताचे कार्यक्रम, वाद्यांचे कार्यक्रम, वादकांचा सन्मान, गायकांचा सन्मान आपण केला पाहिजे. आपल्या शाळेत देखील असे नवीन उपक्रम असतात. त्यामध्ये आपण या वादनांचा वापर केला पाहिजे. स्नेह संमेलनाच्या वेळेस सुद्धा आपण आपल्यातील कलाकार जागृत केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, स्वतः आपण संगीताचा आनंद घेऊयात आणि चुकीच्या गोष्टींना थारा न देता एक वेगळाच अनुभव आपण अनुभवला पाहिजे. धन्यवाद. आता अध्यक्ष पूर्वा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सर्वप्रथम मी माननीय मुख्याध्यापिका अनिताताईंनी व मायाताईंनी आम्हाला बालसभा आयोजित करण्यासाठी संधी दिली याबद्दल मनापासून आभार. तसेच माझ्या अध्यक्षस्थानावर निवड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही बालसभा आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. आजच्या बालसभेचा विषय देखील खूप छान आहे आणि तो विषय देखील आम्हाला आवडतो. आमच्या वर्गमित्रांनी खूप छान सादरीकरण केले. सगळी वाद्य एक सुरात वाजली तरच त्यातून सुमधूर असे संगीत निर्माण होते. परंतु वाद्यात ताळमेळ नसेल तर संगीत बेसूर होते. संगीताप्रमाणे आपले जीवन आहे. आपण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीशी जुळवून घेतले, प्रेमाने वागले तर आपले जीवनही सुगम संगीत होते. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद. शब्दांचं सामर्थ्य महान आहे आणि वक्त्यांकडे शब्दांची खाण आहे. माननीय अनिताताईंच्या शब्दांना जरा लक्ष देऊन ऐका. माननीय अनिताताईंच्या शब्दांना जरा लक्ष देऊन ऐका, कारण अनिताताईंच्या शब्दांना अमरत्वाचं वरदान आहे. आता आपल्यासमोर शाळेच्या मुख्याध्यापिका अनिताताई यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
सर्वांना नमस्कार. आजच्या बालसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सहकारी आणि माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजची ही बालसभा खूप 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 सुंदर झाली. सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान सहभाग घेतला बालसभेमध्ये. अगदी विषय सुद्धा खूप छान निवडला, त्याबद्दल त्यांच्या शिक्षकांचे कौतुक. मुलांकडनं छान तयारी करून घेतली, त्याबद्दलही शिक्षकांचे कौतुक. आणि तुम्ही मुलांनी खूपच उत्तम रीतीने बालसभा आज सादर केलेली आहे. अगदी सगळे मुद्दे, नुसतं संगीत एके संगीताचे फायदे तोटे, त्याचे महत्व, त्याचा कसा समन्वय साधायचा, हे अगदी खूप अगदी उत्तम प्रकारे तुम्ही सर्वांनी सादर केलेलं आहे. सूत्रसंचालन करणारी मुलगी सुद्धा अगदी छान, खूपच छान सूत्रसंचालन केलेलं आहे. मला तर असं वाटतं इथून पुढे जे कार्यक्रम आपले होतात त्यातही सूत्रसंचालन मुलांकडे द्यायला काहीच हरकत नाहीये. जे आपण शिक्षक करतो आपण मुलांकडनं पण तयारी करून घेऊ शकतो, कारण आपली मुलं पण खूप छान करतात. अगदी 5वी असून किंवा 1ली असून त्यांना सांगितलं तर नक्कीच ते छान करू शकतील. त्यामुळे असं आपण इथून पुढे सगळे कार्यक्रम मुलांनीच सादर करावेत असं आपण एक संकल्प करूयात. आणि आजच्या जरा थोडंसं एक संगीताबद्दल सांगते की जे तुम्ही सांगितले, वेगळं काही सांगणार नाहीये. फक्त एकच लक्षात, आपण असं करूयात, आता बघा दहीहंडी येणार आहे बरोबर ना, तेव्हा सगळीकडे मोठमोठ्या मंडळामध्ये मोठे मोठे डीजे लावले जातील. तर मग आपण असं करू शकतो का की आपण तुम्ही तुमच्या जवळपास राहणारे तुमच्या इथले मंडळ त्यांना तुम्ही जाऊन सांगू शकता का की दादा काका जे कोणी असेल ते प्लीज जरा कमी स्पीकरच्या तुम्ही, म्हणजे डीजेच्या ज्या भिंती असतात मोठमोठ्या, तर त्या जरा कमी कराल का? ध्वनी प्रदूषण खूप होतं, ह्याच्यामुळे आजारी माणसांना किंवा सामान्य लोकांना सुद्धा त्रास होतो. कारण बघा, तुम्ही जर काय ऐकलं असेल की मोठ्या आवाजाने जर छातीमध्ये दडपण येतं की नाही, की बापरे काय होतंय आपल्याला, असं वाटतं ना, मला तर अभाव होतं असं. तर आपण सगळ्यांनी मिळून हा संकल्प करू की ह्यावेळेस दहीहंडी असो, गणपती असो, नवरात्र असो, आपल्या कमीत कमी आपण आपल्या परिसरामध्ये करू शकतो की नाही, जाऊन सांगू शकतो की प्लीज ना थोडासा कमी आवाज ठेवा, स्पीकर थोडे कमी लावा, यामुळे बाकीच्यांना त्रास होईल. असं जर आपण सांगितलं ना, एक जरी मंडळांनी आपलं ऐकून कमी आवाज केला तरी आपण ह्या बालसभेचं आपलं जे उद्दिष्ट आहे ते नक्की साध्य होईल. तर हे सगळ्यांनी आपण करूया. कराल सगळेजण नक्की. आणि तुम्ही नाही तर मग असं व्हाल की बाबा लावले तिथे चला चाललो नाचायला, हो ना, नाचणार ना असे. आपण हे बघा आनंद साजरा करायचा, नाचायचं, पण कसं इतरांना त्रास होणार नाही ही काळजी घेऊन. जर आपण खूप मोठा आवाज केला बाकीच्यांना त्रास झाला तर उपयोग काय ना त्याचा, बरोबर ना. त्यामुळे हे लक्षात ठेवा की आनंद साजरा करा पण कमी आवाजामध्ये. ठीक आहे, सर्वांना पुन्हा एकदा खूप 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 शाबासकी. खूप तुम्ही सुंदर उत्तम सादरीकरण. तुम्हाला बासरीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. बासरी हे एक सुरशील वाद्य आहे. हे भारतीय संगीतातील वाद्यामधील आद्य वाद्य मानले जाते. भुंग्याने भोग पाडलेल्या बांबूमधून वारा जाताना आलेल्या आवाजामुळे या वाद्याची कल्पना सुचल्याचे मानले जाते. सामान्यत बासरी ही बांबूपासून बनवली जाते. एका टोकाला बांबू कृत्रिम भूताने बंद केला जातो अथवा बांबूच्या पेराचा सध्याचाच वापर करून ते टोक बंद राखले जाते. बासरीला हाताच्या बोटाने दोरी ठेवून स्वर काढण्यासाठी 6, 7, 8 छिद्र स्वररध्र असतात आणि एक फुगडीचे छिद्र मुखरध्र असते. हे बंद टोकाजवळ असते. त्याखाली सामान्य मगर आणि धर आणि पेटच्या स्वराचे स्वररध्र असतात. काही वेळा पेटच्या स्वररध्राखाली मच्या स्वररध्र बनवली जाते. बासरी वाद्यक्षी केशवराव गिडे यांनी केलेल्या नव्या रचनेमध्ये मुखरध्राकडील मंच स्वररध्राचा व पेटचे एक स्वररध्र बनवले जातो. धन्यवाद. धन्यवाद. आता आपल्या समोर स्वरा येवले आभार प्रदर्शन करणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार, माझे नाव स्वरा सूर्यकांत येवले.
मी आता 5वी अ मध्ये शिकत आहे. आभाराचे भार कशाला, उपकाराचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू या हृदयाला दार कशाला. नमस्कार, माझे नाव स्वरा सूर्यकांत आहे. शुभ सकाळ सर्वांना. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या बालसभेला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्याची संधी मला आयोजकांनी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांना आभार मानतो. यशस्वी कर्तृत्वात माणसांच्या सानिध्याने विचाराने जीवन प्रवास यशस्वी आणि सुखकर होण्यात मदत होते. सर्वप्रथम मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि तत्ताई पर्यवेक्षिका मायाताई यांनी आपला बहुमूल्य वेळ आम्हास दिला त्याबद्दल मनापासून आभार. आम्हाला बालसभेसाठी मार्गदर्शन करणारे आमचे शिक्षक अश्विनीताई, मंदाताई त्यांचे सुद्धा आभार. बालसभेचे आयोजन करणाऱ्या मायाताई सनस यांचे सुद्धा आभार. आजच्या बालसभेसाठी उपस्थित असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचेही मनापासून आभार. तसेच माझे सर्व सहकारी मित्र व मैत्रिणींचे आभार. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ही बालसभा शांतपणे ऐकली म्हणून तुमचे सुद्धा कौतुक. धन्यवाद. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया. आता कार्यक्रमाचा शेवट आपण शांती मंत्राने करूया. सर्वांनी हात जोडा, डोळे मिटा. सर्वांची सुख लाभावे अशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. ओम शांती शांती शांती. कार्यक्रमाचा शेवट झाला आहे. मी असं जाहीर करते की कार्यक्रम संपू इच्छितो.